मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मकर संक्रांती दिवशी आपण काय घडलं याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत। तर मकर संक्रांती का साजरी करतात हे पण आपण बघणार आहोत। शंकासूर नावाचा एक दैत्य होता, तो अत्यंत क्रूर होता, तो सर्व प्रजेचा नाश करत होता। तर त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते आणि ही देवी आहे, ही 7 योजनेत पसरली असून तिचे ओठ व नाक लांबलचक आहे, तिला 9 हात आहेत आणि तिची आकृती पुरुषासारखी आहे। प्रत्येक वर्षी तिचे वाहन आणि आयुध बदलते, त्यालाच आपण संक्रांत कशावरून आली, तिने काय परिधान केले अशी कल्पना केली जाते। संकासूर आणि निसांसूर अशा 2 राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला संक्रांती देवीच्या नावाने ओळखतात आणि याच दिवसाला संक्रांती असे म्हणतात। या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाण देतात व वाण घेतात। आता दुसरी एक कथा म्हणजे भीष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत तसाच शरपंजर पडून राहिले होते, त्यानंतर त्यांनी देह सोडला म्हणून या दिवशी पित्तर किंवा सवाष्ण जेवायला घालतात। आर्यांनीच सूर्याच्या शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला आणि सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वमित्र मंत्राला स्वतः सूर्याने दिला आणि त्यात तो सूर्याने स्वतःजवळ न ठेवता मानवजातीस देऊन सगळ्या विश्वाचे मित्रत्व आणि भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला। तर सूर्य हा संपूर्ण विश्वाचा निरपेक्ष मित्र आहे, त्याच्या पूजेचा हा शुभ दिवस आणि हा शुभ दिवस म्हणजे संक्रांत आणि याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी या दिवशी मोठ्यांनी लहानांनी मोठ्यांना तिळगुळ देऊन स्नेह वाढवावा, गोडवा वाढवावा यासाठी हा सण साजरा केला जातो। कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदिर आहे। या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून नमस्कार करून सूर्याची पूजा केली जाते। तसेच या महिन्यात येणारी नवीन फळे, धान्य, फळे, हरभरा, बोरे, ऊस हे लुटण्याची पद्धत देशभर पडलेली आहे। तसेच भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात। त्या दिवशी भारतीय संस्कृतीतील स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात, त्यामुळे हा सूर्याचा सण आहे असे म्हटले जाते। या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात अगर घरात आपण पोथी वाचून, दानधर्म करून, गायत्री मंत्राचे पठण करून आपण संक्रांत साजरी केली जाते आणि या सेवा करून देवाचे आशीर्वाद मिळवले जातात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।